अमरावती जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे। वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर मार्गावर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रक महसूल विभागाच्या भरारी पथकानं जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनांची रॉयल्टी तपासणी करत असताना रॉयल्टीचा कालावधी संपलेला असल्याचं आढळून आलं। त्यानंतर महसूल विभागानं तातडीनं कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉलीसह ट्रक जप्त केला। ही कारवाई तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाच्या भरारी पथकातील मंडळ अधिकारी स्वाती इंदोरे यांनी दिली। जप्त करण्यात आलेली वाहनं खोलापूर पोलिसांच्या बंदोबस्तात भातकुली तहसील कार्यालयात आणण्यात आली असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान ग्राम महसूल अधिकारी एस गिल, संजय पवार, संतोष मिश्रा तसंच ग्राम महसूल सेवक निखिल टाले आणि वैभव चाहकार यांनी सहभाग घेतला। गौण खनिज पथकद्वारे वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर फाटा या दरम्यान गौण खनिज वाहतूक ट्रक व ट्रॅक्टर वाहतूक करत होते। दरम्यान सदर ट्रकमध्ये व ट्रॅक्टरमध्ये गौण खनिज रेती वाहतूक होत असलेल्या यांची परवाने तपासणी केली असता यामध्ये ट्रक व ट्रॅक्टर यांचे परवाने संपलेले दिसून आले। तर सदर एक ट्रॅक्टर व ट्रक यामध्ये दोन्ही वाहन अवैधरित्या वाहतूक करत आढळून आले। तिथं सदर वाहना यावर नियमान्वये कारवाई करण्याकरिता तहसील कार्यालय येथे पुढे दंडात्मक कारवाईकरिता तहसील कार्यालयात लावण्यात आला व दोन्ही वाहनावर 4,03,615 असा दंड ठोकण्यात आला।